हॅलो. नाही काही नाही, सहज फोन केला. सगळं ठीक आहे ना? काय झालं मानसी, काही प्रॉब्लेम आहे का? ताई कोमात गेलीये. काय? तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. अरे बापरे. मी मी काय करू? नाही तू थांब, मी आत्ता येतो तिकडे, आत्ताच्या आत्ता मी तिकडे येतो. हा नाही नाही नको, आम्हीच आता इथे फार वेळ थांबणार नाही. मी आजी आजोबांना घेऊन ताईच्या सासरी जातीये, तिथे बरं वाटेल त्यांना. ओके. आजोबांना चक्कर सुद्धा आली. अरे बापरे. हे बघ मानसी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काहीही लागलं, कधीही लागलं तर मला प्लीज फोन कर. हा प्लीज डोंट हेजिटेट प्लीज. आय नो तुला हे सगळं खूप ऑड वाटतंय, पण मानसी मदत ही मदत असते. ती करण्यासाठी किंवा ती स्वीकारण्यासाठी कुठलं नातं असायलाच पाहिजे असं नाहीये. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? नक्की करेन मी फोन. हा एक्झॅक्टली, प्लीज. मी आता फोन कट करते, मी जरा घाईते. हो. आणि मानसी तिचं सासर. हॅलो. Thank you so much, doctor. Take care, Mr. Vikrant. सगळं ठीक आहे? हो सगळं ठीक आहे आणि पल्स पण नॉर्मल आहे. बघू. ठीक आहे, मला अपडेट करत राहा. हो नक्की. आत्या. हा ये मानसी ये. काय ग बाळा, आजी आजोबा कसं? खूप मोठा धक्का बसलाय त्यांना. मी त्यांना विक्रांतच्या घरीच घेऊन जातीये. दॅट्स गुड. त्यांना तिथे सपोर्ट मिळेल. तूही लगेच निघ. आणि तूही म्हणे तिकडेच तयारी कर. नीट जेव वगैरे, थोडासा आराम कर, रेस्ट घे आणि मग संध्याकाळी 6-6:30 पर्यंत आलीस तरी चालेल. मी विकासला रिलीव्ह करेन आणि मी थोडीशी घरी जाऊन येईन. रात्री आम्ही दोघं जण इथे असूच मग. मानसी, आजी आजोबा कसे आहेत? बरे. मी सुद्धा आता निघते. मी आत्ताच मोनिकाला पाहून येतोय. लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.